काय कन्नो खदे निघालीस? कधी निघालू? माझ्या मल्यात चाललो आहे भाजी लावायला. ताजी ताजी भाजी खायची आहे ना. मगून याल तुम्ही माझ्या हाताशी. हो मग आपल्या जोडीचे बिना कामा होतात काय? चला मग व्यूअर्स, तू मेरे लिए कशी भाजी लावते ती बघा. तू मेरे लिए मैं तेरे लिए. बिलकुल, त्या बिलकुल, हिशोबाने बिलकुल. कामं आपली सगळी होतात. जी जी. टोकरीत काय आहे दाखव. भाजी आहे. भाजी बोलतात त्याला, भाजीची बियो अद्भुत. मग ही भाजी बनणारी आहे. आजचो बियो सकलचो भाजो. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. बेसाव ना सगळी? हा सगळी बेसात अल्हम्दुलिल्लाह. आम्ही पण बेसाव. तुमच्यासाठी दुआ करतो. तुम्ही पण आमच्यासाठी दुआ करा, कारण दुआ तासीर असते. अल्हम्दुलिल्लाह आज आम्ही आयलाव हाव आपल्या मल्यात. याने आम्ही काही पण भाजी बिजी उगवत आहोत. त्या आज कन्नोचा आणि माझा प्लॅन झालेला आहे की काय मुल्याची भाजी ना, मुल्याची भाजी, हिरवा माठ, लाल माठ. मी छोटीशी भाजीवाली छान छान छान. बचपनची छोटीशी नाही आहे बट बचपनचं याद आलोय. ते छोटी बनण्यातला काही पण हर्ज नाही आहे. बचपनची याद येते तिला. Yes. आणि आमची आयशा बुवा ही भाजीवाली छान छान बोलियाची गाणं आमच्या दारावर. आता काय मी बोलू, भाजीवाले आंब्यावाले अशा दारावर टोपली घेऊन यायचे आणि आमच्या बुवाला, आमच्या आजीला, आम्ही लोक असतो याची बुवा ती बघायली आंब्यावाली, बुवा ती बघ चिबूरवाली यायली उतर बुवा. आणि मग त्यो टोपलीवाले असे यायचो काही तराचो सिजनल भाज्यो घेऊन यायचो. आणि ती आज मला याद आयलोय हय. तेव्हा मी बोलू आता तो काय बघिया मी नाही, तेव्हा मीच कणी नाही बनवा नाही भाजीवाली. तर मी यांना बोललो ओ भाजी ते खायची मग आवडली आहे. आपल्याजवळ जागा पण आहे, आपल्याजवळ भाजीचे बियो पण आहात आणि भाजी लावणारी पण आहे. मग चला चालू करूया आपण. बिस्मिल्लाह करूया. आणि हा आज माहे रमजानुल मुबारकची चांद रात आहे. आणि आत्ता ते रात नाही आहे, दिसच आहे. इन्शाअल्लाह अजीज के सांचे चांद दिसणार आहे. तेव्हा आम्ही ॲडव्हान्सला तुम्हाला माहे रमजानुल मुबारक 2026 चांद रात मुबारक आत्तापासून बोलता व्हावं. तशी ते आमचे शॉर्ट्स व्हिडिओ गेलेलेच आज सगळ्याला रमजानची मुबारकबाद दिया. जितके पण आमचे गाववाले आहात, रिश्तेदार आहात, आमचे जे पण सबस्क्रायबर आहात, व्ह्यूअर्स, सगळ्यांना आम्ही रमजानची मुबारकबाद आमच्या यूट्यूबच्या जरिये, मीडियाच्या जरिये, फेसबुकच्या जरिये दिलेले आहोत. ते अल्लाह ताला सगळ्यांना खुश ठेव, सलामत ठेव. चला मग बिस्मिल्लाह करूया आता परत. खोदकाम चालू झालं आमच्या जमिनीतला. खोदकाम मतलब काय, थोडा थोडा आम्हाला त्याला मातीला उथल पुथल करियाचा आहे, वरती खालती करियाची आहे, त्याला डिल्ली करियाची आहे. हां, त्या निमित्ताने आम्ही आता लाईन मारताय. जी जी इकडची आपण चालियाचा जी ही चालियासाठी जागा आणि ही आहे ना ही निशाणी, म्हणजे इकडची आपण भाजू लावायची ऐसा. जी जी त्या झाडांना, हा ज्या त्या झाडांना वॉटरिंग करायला लागते ना. पण आणि आपण ह्याला पण काही करियाचं आहे, ते चालीला जागा पाहिजे. बरोबर आहे. मी बॉर्डर लाईन मारतोय त्याला. जी तशी ते मी हर तराच्या भाज्या लावत राहता. घरातल्या फ्रेश भाज्या खाया मिळतात, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. मेथीची भाजी ते मोस्ट फेमस भाजी आहे माझी, आणि ती मेथीची भाजी नेहमी लावता, कोथिंबीर लावता. त्याच्यानंतर आता मुलीची भाजी लाल माठ, हिरवा माठ आम्ही त्या लावता भाव. इन्शाअल्लाह दुआ करा की बेस कसं लिहिली पाहिजे. आता बघा मला एक्सपिरियन्स तर नाही आहे की ह्यो भाज्या जो हा ते किती दिवसातला रेडी होतील. आय थिंक महिनो तरी जाईल, 20-25 दिवस. बाबा दादा सुप्रभात, बरायस ना. तर आता बघूया आपण. इन्शाअल्लाह तयारी होते, दुआ करा. ओके चला आता मी घेतली खोदकाम करियाला. व्ह्यूअर्स, खच्चा पण काम घाण नसते, तर कामातला एक्सपिरियन्स ठेवला पाहिजे. बापे असो की बायको असो, है ना. आणि गावला ही मजाच ते अलग असते गावाची. माती खर्तीवरती करणं मग जरुरी आहे, तेव्हाच जाऊन ती भाजी होईल मस्त. आणि ही आमची माती बेस इकडे भाजणी बिजणी करून ठेवलेली जागा आहे झालेली, त्याला वरती खर्ती करता हो. बेशक वैसा ही रहना चाहिए इंसान ने. जी बिल्कुल. हरकत कर मातीला आम्ही खलती वरती करणार हाव, उलट पुलट करणार हाव. हरकत करेंगे तो ही बरकत आएगी.
झाली आहे माती रेडी, बघू शकता. वाव, माशाअल्लाह. मोप मेहनत, मोप कच्च्याही कामाला मेहनत कमी नसते, मोप मेहनत असते. ह्याच्या आतलन बघा, आमच्या जमिनीच्या आतलन हे मोठे मोठे डोंडे होते, ते ह्यांनी काढले खोदून खोदून काढून त्या जमिनीला एकदम बोलतात ना स्टोनलेस बनवले. आणि फक्त आता माती राहिली आहे आणि ती माती बघा आता कशी सरळ करतात. आता ही सगळा ढिल्ला राहिलेला आहे. हां, आता अल्हम्दुलिल्लाह यातला आम्ही बियो टाकू. बियो जी. टाकायच्यानंतर हलका पाणी शिरकू त्यावर. जी. आणि ती बियो टाकायच्या आधी थोडीशी आम्ही राख पसरवणार आहोत, थोडीशी, जास्त नाही. व्ह्युअर्स, आता ही आहे मुल्याची बी. मी खोलून दाखवतो तुमला. पण आम्ही बघा ही माती कशी मुल्याच्या भाजीला काय खंच्याही भाजीला माती भाजलेली आणि भुसभुशीत पाहिजे एकदम नरम. आता ती आम्ही इकडे हमेशा आग लावून लावून ही जमीन एकदम ही झालेली आणि ही माती अशी झाली. आम्ही वरती खालती केला त्याला फर्टाईल बोलतात, एकदम उपजाऊ होते ती. आता ह्यातलं आम्ही ही बियो टाकणार आहोत. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. कटिंग झाली. आता जो बियो दाखव. हे बघा बियो किती खूपसूरत दिसतात. यकीन करा मुलं यांशी निघते मुलाचं. मग जबरदस्त. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता आम्ही सुरुवात करूया इकडची. ऐशी लावत येऊ. इकडे हे बघा ऐशी टाकता, म्हणजे एकदम जवळ नाही, एकदम ऐशी थोडी थोडी, एकदम पण गच्च नाही करायची आपल्याला. ठीक आहे. ह्या तरीक्याने आम्ही लाव. हे बघा, हा जमिनीत पेरले येतात. शिपलाव पहिले ऐशी शिपियाची आणि ती रुजणार इंशाल्लाह. इंशाल्लाह अल्लाह ताला है. बेशक अल्लाह हर चीज़ पर कुदरत रखता है, अल्लाह हर चीज़ पर कादिर है. अल्हम्दुलिल्लाह. अभी ये मूली की बीन जो है हमने डाल दी है और इस पे पानी छिड़केंगे और अल्हम्दुलिल्लाह 21-22 दिन के बाद इसमें आपको मूले अच्छे खासे दिखेंगे. तभी हम आपको फिर से उसका वीडियो बना के दिखाएंगे. इंशाल्लाह. अभी इसके आगे की भी और प्रोसीजर है, जैसे कि लाल माट ना, कि क्या लाई तूने? लाल माठ, हिरवा माठ. तू लाई क्या है अभी? लाल माठ, हिरवा माठ. लाल माठ हिरवा माठ दो तरीके के हैं, तो ये भी हम 2 जगह लगाएंगे. टू मच मेहनत. हाँ, अशी मेहनत करून माणूस हिट आणि फिट राहते नाही काय. वो केली पण पाहिजे. आता ही जी चीज़ आहे ऐसा हात ठेवून मी जी. बघा आता ह्यो मुल्याची बी आम्ही सोईंग याने पेरला हवा आहे ना, करणं काय बोलतात, जमिनीत आम्ही त्याची शेती केला हवा समजा, मुल्याची बरोबर आहे, बाग लावला त्याची. ते हे मुले आता रुजल्याच्या नंतर पण आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ दाखवू काढ्याच्या टायमात. आता हे व्हिडिओ इकडेच आम्ही खतम करत आहोत. त्याच्या आधी मी एक मेसेज द्या मागताय की आपल्या घराच्या अवतीभोवती थोडी पण जागा असेल त्याशी भाजी रुजवत जावा आणि आपल्या घरात ताजी ताजी भाजी खात जावा. बरोबर. मेहनत करणे मत पा. और फार्मशी फ्रेश भाजी काढा आणि घरातला मस्तपैकी ताजबताज खावा. आणि कोई काम छोटा नहीं होता, ये बात आप लोग जहन में बिठा लो. हर काम अपनी जगह पर बराबर है, ना कोई छोटा है ना कोई बड़ा है, बिल्कुल सब अपनी जगह बराबर है. और सबको रिस्पेक्ट दो, रिस्पेक्ट लो. रिस्पेक्ट दोगे तो ही रिस्पेक्ट मिलेगा, नहीं दोगे तो नहीं मिलेगा.
आणि एक बात आणखीन मी बोलूया मागीन, आता तुम्ही ज्या हिसाबाने बोलला हो ना, कोई जी. काम छोटा नाही होता, राईट, जी. त्याचंच तुम्हाला मी एक मेसेज, एक गहरा मेसेज दिया मागीन की बघा, खच्ची पण कामा हकीकतला की लहान नसतात. जसो कार्पेंटर असो, प्लंबर असो, पेंटर असो, इतर जे पण कोण मतलब फील्डला, ज्या पण फील्डला ते माहीर असतात, ते काम करतात, तर त्या सगळ्यांची तुम्हाला खास जरूरत असते. हर एक घरात या सगळ्यांची गरज असते. तर जर तुम्ही त्या पेशाला हसाल आणि नावा ठेवाल तर मग तुमच्या घराची कामं तुम्ही स्वतः करा. आणि पेंटिंग पण करा, डेंटिंग पण करा गाड्यांची, सगळं. कारपेंटिंग पण करा, प्लंबिंग पण करा, है ना. आणि कैसा आहे, घरातल्यांची मेड येते त्याला कामवालीच्या नावाने बोलला जाते. अरे तिला आपा बोला, बाजी बोला, भाभी बोला, कामवाली, माझी कामवाली. कामं तुम्ही नाही करत घरात, तुम्ही पण मग कामवाले जाईलाव. मी माझ्या घरात काम करता, मी कामवाली जाईलू. कामवाला मतलब काम करणेवाला. तर तुम्ही त्या माणसाला ना एक अलग तुम्ही दर्जा देता हो. जैसो आता रिश्तेदार पण बघा, हां, जैसं आता सुतार काम कडिया निघालो ते त्या माणसाचं नाव दादा न भाई न बोलता कार्पेंटर, सुतार. हां, सुतारनी आवाज देतात. कोण प्लंबिंगचा काम करतं आहे, पोटा पाण्यासाठी करणं काही ऐब नाही आहे, राईट. तर त्या माणसाला बोलतात, ओ प्लंबर इकडे या. हां, त्याचं घर पण बेस आहे, त्याची फॅमिली पण बेस आहे, तो खानदानी पण आहे, पण तुमच्यासारखं रईस नाही आहे ना, त्याची गुन्हा आणि गलती हीच आहे. तर त्याला, ओ प्लंबर इकडे या, सांची आमच्या घरा या जरा काम आहे. ओ पेंटर इकडे या. नाही, ती सगळ्यात पहिली बात आणि आहे, ही प्राऊड आणि ही मगरूर. अदब लिहाज सगळ्यांना आयला पाहिजे, एक दुसऱ्या तो अदब लिहाज करा. आणि चला आता काय आहे, बोलला ते जितका बोलला तितका कमी मतलब आहे. बोलण्याचं की खच्चा आपण काम नाही आहे. आता नाही. आम्ही पण जी आमच्या घराच्या अवतीभोवती जी पण काही करता त्यातल्या आम्हाला पण काही पण याचा मतलब खाली पण आणि नाही वाटत का की आम्ही करता ते आमच्याचसाठी करता, राईट. हां, तेव्हा तुम्ही पण करा, तुम्ही पण करा. आणि तुमच्या घरात पेंटर, कार्पेंटर, डेंटर, प्लंबर नाही आले ते काम तुम्ही करा. यासाठी बोलतात कि सबका साथ सबका विकास. जो नारा हमारे हिंदुस्तान में लगता है, तो ये नारा यही है, उसको समझो ज़रा कि सबको साथ लो, सबके साथ चलो. गलत मतलब मत निकालो उसका, ठीक है. मिलते हैं फिर कोकण की दुनिया. बोलो, क्या बोलना चाहते नाही, अल्लाह तुम्हाला हिदायत देव. बस तुम्ही ह्या बातीवर गौर करा. आमच्या हर व्हिडिओत काही ना काही तुम्हाला मेसेज असेल, त्यावर तुम्ही गौर करा. आम्ही पण मोठमोठे कोण एक्सपर्ट आणि महारत हासिल केलेली माणसं नाही आहो, तुमच्या आमच्यासारखीच डेली रोजमर्रा जिंदगीतल्या जगणारी माणसं आहो. पण जी एक्सपिरियन्स आमचा बोलतंय आहे त्यावर आम्ही काही बात गौर करतो त्या बातीवर की दुनियात काय चाललंय आहे. तर ही गलत चाललंय, त्यावर तुम्ही खुलून आवाज उठवा. आणि जी गलत आहे ना त्याचा साथ न देताना तुम्ही सहीच्या सोबत उभे राहा. इंशाल्लाह अल्लाहचा साथ तुम्हाला हर वक्त मिळेल. राइट. चला मग कोकण की दुनिया से जरा जुड़े रहिए. इस चीज में बोलिया मांगो तो कि बोलो उतना कमी है. जी बिल्कुल. इसके लिए मैं बोलता हूँ हमारे वीडियोस लॉन्ग हो जाते हैं. जी 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 जी. तो चलिए फिर, अभी इसने भी बोली अलविदा लिए, तो चलिए खते ना आमच्या बागेत. चला, हिरवा माठ आणि लाल माठ लाविया. चला, लाल माठ और हिरवा माठ जो होता है वो हम लोग अभी लगाने जा रहे हैं, तो आप लोग को दूसरे ब्लॉग में दिखाएंगे. तब तक के लिए बने रहिए हमारे व्हिडिओ पर. ह्यासाठी बनवता भाव की सकाळ रमजानचं पहिलं रोजे स्टार्ट होते आणि रमजानचे रोजे स्टार्ट झाल्याच्यानंतर आपल्याला इबादत आहे, त्याच्याऐवजी घरची मोक्षी कामं असतात ना, मग ही कामं करायला मिळणार नाहीत. आज आम्ही करून घेतो. तू मला एंडिंग करिया देत नाही. चला ठीक आहे. अल्लाह हाफिज. टेक केअर. हॅव अ नाइस डे.